नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपल्या सर्व बंधू भगिनींनी एक जवळपास चांगल्या पद्धतीनं तयारीला सुरुवात केलेली आहे. आपल्या बॅच मधल्या मंडळींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आता तयारीला सुरुवात केलेली आहे असे या ठिकाणी दिसते. आणि आता आपल्याला सगळ्या तयारी करणाऱ्या बंधू भगिनींना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तो पेपर 1 आणि पेपर 2 च्या बाबतीमध्ये अंदाजित अशा पद्धतीचा मी तुम्हाला सांगतो की एक आपण अंदाज बांधूया की या सगळ्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आपल्याला एक गोष्ट माहित आहे की 100 आणि 100 प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये विविध विषय घटक आणि उपघटक त्या ठिकाणी दिलेले आहे. मात्र कोणत्या विषयावर साधारणपणे एक अंदाजित किती प्रश्न येऊ शकतात याचा एक अंदाज आपण आजच्या या सेशन मध्ये बांधणार आहोत. आणि तशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करत असताना त्या त्या विषयाला वेटेज देत असताना सुद्धा एक त्याला आपण काय म्हणतो की ताळमेळ जुळवता येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊ. स्टेप बाय स्टेप आपल्याला आयोगाने दिलेला सिलेबस पहिल्यांदा आपण समजून घेऊ. तुम्हाला माहिती आहे की आपल्या उमेद आयएसच्या या युट्यूब चॅनलवर देखील मी पहिल्यांदा ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस त्या जाहिरातीचं विश्लेषणाचा एक व्हिडिओ देखील टाकला. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी पहा. आणि सोबतच परीक्षा योजनेच्या बाबतीमध्ये देखील पहिला पेपर आणि दुसरा पेपर सोबतच मुलाखतीची जी काही गुणदान पद्धती आहे त्यावर देखील आपण डिस्कशन केलेलं होतं. आता जाऊ आपण मूळ मुद्द्याकडे. नंबर 1 तुम्हाला या ठिकाणी दिसते की लेखी जी परीक्षा आहे आपली ही 400 गुणांची आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे. यासाठी 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. बरोबर आहे. आता पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित कायदे आणि संस्था अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला पेपर 1 च्या संदर्भामध्ये सिलेबस दिला आणि त्याचा डिटेल पार्ट सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न संख्या 100 आणि 200 गुण असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी 2 गुणांसाठी आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या गुणांसाठी या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे ही गोष्ट लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग आहे. काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यासाठी आयोगाने दिलेला जो वेळ आहे तो वेळ आहे 1 तास म्हणजे 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न वाचायचे आहे, त्याचे पर्याय वाचायचे आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला तो पेपर पूर्ण करायचा आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाली. त्यानंतर सेकंड जो पेपर आहे तो पदाच्या कर्तव्याच्या संबंधित असलेलं संपूर्ण ज्ञान अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये देखील पेपर 2 मध्ये वेगवेगळे कायदे, शासनाशी संबंधित काही संस्था, कायदे, त्यानंतर वेगवेगळ्या योजना अशा पद्धतीचा एक डिटेल सिलेबस दिला. तो देखील आपण या ठिकाणी डिस्कस करू आणि त्या सिलेबसवर आधारित कोणत्या घटकावर, उपघटकावर कशा पद्धतीचे आणि किती प्रश्न येतील हे देखील आपण त्या ठिकाणी डिस्कस करू. आता हा जो पेपर आहे हा पेपर सुद्धा या ठिकाणी 100 प्रश्न या पेपरमध्ये आणि 200 गुणांसाठी हा पेपर आहे. इथे देखील आपल्याला 1 तास म्हणजेच काय तर 60 मिनिट 60 मिनिटातच हा पेपर या ठिकाणी सोडवायचा आहे. आणि दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय, ज्याला आपण एमसीक्यू बेस म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो, तशा पद्धतीचा हा पेपर असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि जो की आपण आधी देखील डिस्कस केलेलं होतं की गॅजेटेड पोस्ट असल्यामुळे, राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मुलाखतीच्या टप्प्याला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं, ज्यासाठी 50 गुण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. करेक्ट. मग आता आपण जाऊ पेपर 1 मध्ये काय काय सिलेबस आहे आणि मराठीमध्ये काय दिलेलं आहे, इंग्रजीमध्ये काय दिलेलं आहे, सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणते विषय त्या ठिकाणी दिलेले आहे आणि इतर संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 इथे तुम्हाला दिसते अंतिम गुणवत्ता यादी जी लागणार आहे, म्हणजेच काय मेरिट लिस्ट. काय लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे. ती पूर्णतः लेखी परीक्षेतील आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी असलेले हे 400 गुण प्लस हे 50 गुण, ही गुण 50 गुण अशा एकत्रित आपण जर पाहिलं तर 150 गुणांपैकी त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी पूर्वी देखील लक्षात घेतली, आता देखील आपण काय करतो आहे लक्षात घेतो आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पेपर क्रमांक 1 कडे आपण येऊ. आपल्याला माहित आहे की या ठिकाणी 100 प्रश्न विचारले जाणार आहे, जो की भाग आताच आपण डिस्कस केला. आणि गुणांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 200 गुणांसाठीचा हा पेपर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मग
आता या ठिकाणी जे घटक आपल्याला दिलेला आहे इथे मराठीमध्ये विस्तृत अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वसामान्य अशा पद्धतीचे जनरल शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरीवरचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहे. त्यामध्ये वाक्य रचनेवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. म्हणजे आपल्याला व्याकरण शिकावं लागतं, त्यावेळेसच वाक्याची रचना करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, बरोबर आहे की बरोबर नाही हे आपल्याला डिसाईड करता येणार आहे. त्यानंतर इथे शब्द दिला व्याकरण. जरी हा शब्द एक छोटासा तुम्हाला वाटत असला तरी मराठी संपूर्ण व्याकरण आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये संधी असेल, वर्णमाला असेल, समास असेल, त्यानंतर अलंकार असेल, कोणत्या घटकावर प्रश्न विचारेल हे आपल्याला व्याकरण म्हटल्यानंतर सांगता येणार नाही. मराठी व्याकरणाचा पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ सोबतच त्यांचा उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे असं आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला दिसते इंग्रजीच्या बाबतीमध्ये सेम कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, युजेस ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. इथे सुद्धा तुम्हाला एक उतारा दिला जाणार आहे आणि त्या उतारावर आधारित कधी 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, 5 प्रश्न असे देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. सेम मराठीच्या बाबतीमध्ये आणि इंग्रजीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर सामान्य ज्ञान असा एक घटक या ठिकाणी दिला. सामान्य ज्ञान घटकांतर्गत इथे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी असे सब टॉपिक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते 4थ्या नंबरवर शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था आणि सोबत इथे म्हटलेलं आहे की इत्यादी कायदे, संस्था आणि इतर सगळ्या बाबी ज्या की शासनाशी संबंधित आहे त्यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. इथे 5 नंबरचा टॉपिक दिला आणि त्या 5 नंबर मध्ये इथे सब पॉइंट दिलेले आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 पॉइंट त्या ठिकाणी या घटकांतर्गत उपघटक म्हणून दिलेले आहे की ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बरोबर आहे की आता आपण प्रशासनामध्ये काम करताना जवळपास या कायद्याशी आपण फॅमिलियर झालेलो असतो, आपल्याला हा कायदा माहिती असतो. ठीक आहे. या कायद्याचं प्रशिक्षण सुद्धा शासनाने आपल्याला वेगवेगळ्या प्रशिक्षणादरम्यान दिलेलं असते. करेक्ट. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग यांच्याकरिता आरक्षण अधिनियम 2001. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ज्याला आपण सेवा हमी कायदा म्हणतो. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005. शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984. राज्य महिला आयोग इथे ऑब्लिक केलेला आहे और आर्थिक महिला विकास महामंडळ महाराष्ट्र. मानवी हक्क आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग असा हा सिलेबस जो आहे तो पेपर 1 साठी दिलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण एक मुख्य घटक यामध्ये जर पाहिले तर तुम्हाला दिसते क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 आणि क्रमांक 5 असे 5 मुख्य घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता या 5 मुख्य घटकांवर आधारित या ठिकाणी सांगितलेलं आहे की 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि या 100 प्रश्नाला मी या 5 मुख्य घटकाने जर आपण भाग दिला तर तुम्हाला माहित आहे की अंदाजित याचं करेक्ट उत्तर हे आता 20 येणार आहे. मात्र आपण असं म्हणू शकत नाही की या प्रत्येकच घटकावर 20 प्रश्न येतील असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. आपण एक ठोकताळा लावतोय, आपण एक अंदाज बांधतोय. कारण या अगोदरच्या ज्या परीक्षामध्ये जो सिलेबस दिलेला आहे, तुम्ही नागरी सेवेच्या बाबतीमध्ये दिलेला सिलेबस असेल किंवा नॉन गॅजेटेड पदांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला सिलेबस जर पाहिला, त्याचे कॉलम जर पाहिले तर त्या कॉलमवर आधारित आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न त्या घटकावर, त्या विषयावर, उपघटकांवर विचारलेले आहे, या सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर एक अंदाज, एक ठोकताळा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना त्यामध्ये काय येईल, एक क्लॅरिटी येईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पेपर 1 मध्ये हा घटक असणार आहे आणि 100 प्रश्न विचारले जाणार आहे. पेपर 2 मध्ये हा घटक असणार आहे, 100 प्रश्न विचारले जाणार आहे. मात्र कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार आहे हे आपल्याला सांगितलेलं नाही. त्यासाठी आपण एक जनरल अशा पद्धतीचा अंदाज बांधतोय, जो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केल्यानंतरचा पार्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण इथे अंदाज बांधतोय की मराठीच्या बाबतीमध्ये साधारण एक
14, 15 ते 20 पर्यंतचे प्रश्न आपण जर पाहिले तर मी तुम्हाला असं सांगू शकतो की हा संपूर्ण ग्रामरचा पार्ट, व्होकॅब्युलरीचा पार्ट आणि उतार्यांवरचा जर पार्ट आपण पाहिला तर साधारण या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगेल की 13, 14 ते 18, 20 पर्यंतचे प्रश्न हे या ठिकाणी येऊ शकतात असं मला वाटतं. हा काय आहे? हा कम्प्लिटली अंदाज आहे. आयोगाने ऑफिशियली आपल्याला मराठीच्या बाबतीमध्ये 12 येणार आहे की 14 येणार आहे, 18 येणार आहे की 20 येणार आहे आपल्याला कुठेही सांगितलेलं नाही. मात्र आपल्याला हा सगळा पूर्व अनुभव काय करतो आहे, शिकवतो आहे. कारण नागरी सेवेच्या परीक्षेसाठी दिलेला सिलेबस आणि त्यानुसार रचना केलेले पेपर संच आपण जर पाहिले, त्याचं विश्लेषण जर विषयानुसार पाहिलं, घटकानुसार पाहिलं, उपघटकानुसार पाहिलं तर आपल्याला हा एक ठोकताळा किंवा हा अंदाज बांधता येतो आणि अभ्यास करताना आपल्याला ह्या गोष्टी निश्चितपणे युजफुल ठरणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. सेम आपल्याला इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा होईल. इकडे 14, 15 किंवा 15 प्रश्न विचारले जाईल, बरोबर आहे, किंवा आसपास 20 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन सुद्धा असेल, म्हणजे एक उतारा त्यावर आधारित काही प्रश्न, ग्रामरवरचे सुद्धा प्रश्न असणार आहे आणि सोबतच व्होकॅब्युलरीवर आधारित सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता या ठिकाणी 3 नंबरच्या पॉइंटवर आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस यामध्ये काही सब पॉइंट दिलेले आहे. म्हणजे सामान्य ज्ञानाअंतर्गत एक उपघटक आहे महाराष्ट्राचा इतिहास, दुसरा आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. आता इथे 5 घटक दिलेले आहेत आणि आपण सांगतोय की या मुख्य घटकावर आधारित अंदाजित 20 प्रश्न विचारले जातील. मग या सगळ्या बाबतीमध्ये 20 भागेला जर मी 5 केलं तर याचं उत्तर येते तुम्हाला माहित आहे 4. मग या सगळ्या घटकांवर आधारित जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी यावर आधारित किती प्रश्न विचारेल, तर तुम्हीच या ठिकाणी सांगू शकणार आहे की साधारण मी म्हणेल की 3 विचारेल, कुठे 4 विचारेल, कुठे 5 प्रश्न, कुठे 6 प्रश्न. चालू घडामोडीवर 6 प्रश्न विचारले तर एखाद्या महाराष्ट्राच्या इतिहासावर 2 प्रश्न विचारेल, किंवा महाराष्ट्राच्या इतिहासावर 4 प्रश्न विचारले तर महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 प्रश्न विचारले जातील. असं या ठिकाणी होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हा सगळा ठोकताळा आहे आणि मी तुम्हाला काय सांगतो आहे, एक अंदाजित रोडमॅप देतो आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते या घटकानंतर आता आपण येतोय की 4थ्या घटकाकडे, जो की एक स्पेशल कॉलम म्हणून या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामध्ये असं एक सेंटेन्स दिलंय की शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था. म्हणजे इथे देखील 15 ते 20 प्रश्न विचारण्याची निश्चितपणे शक्यता आहे. पुन्हा 5 नंबरच्या पॉइंट मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 8 पॉइंट दिलेले आहे. आता या घटकावर आधारित समजा 20 प्रश्न त्यांना काढायचे आहे आणि 8 घटक जर आपण या ठिकाणी कव्हर करायचे असेल तर निश्चितपणे इथे देखील प्रत्येक घटकावर आधारित 2, 3, 4 अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे समजा आरटीआयवर 2 प्रश्न विचारले तर कधी कधी असं होईल की जो आपला लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्या ठिकाणी कधी कधी 1 देखील प्रश्न येऊ शकतो, किंवा या ठिकाणी 2ही प्रश्न येऊ शकतात, 3ही येऊ शकतात आणि वेळ प्रसंगी 4 सुद्धा येऊ शकतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे सेम अशा बाबतीमध्ये या ठिकाणी होणार आहे. म्हणजे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बाबतीमध्ये सर मग किती प्रश्न येईल, तर निश्चितपणे या ठिकाणी 2 देखील प्रश्न येऊ शकतात, 1 देखील प्रश्न येऊ शकतो, 3 देखील प्रश्न येऊ शकतात, 4 देखील प्रश्न येऊ शकतात, फार फार तर 5 प्रश्न येईल. यापेक्षा जास्त प्रश्न या भागावर येणार नाही अशा पद्धतीचा एक अंदाज आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे सगळं झालं पेपर 1च्या बाबतीमध्ये. पेपर 1च्या बाबतीमध्ये म्हणजेच तुम्हाला एक या ठिकाणी क्लिअर झालेला आहे की मला मानवी हक्क आयोग या ठिकाणी हा घटक अभ्यासायचा आहे, तर त्या घटकाला मी किती वेळ दिला गेला पाहिजे, त्यातून किती प्रश्न येणार आहे आणि माझ्या पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये गुणांच्या बाबतीमध्ये वेटेज जर आपण पाहिलं, महत्व जर पाहिलं तर या घटकाला किती गुणांसाठी त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तयारीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला या सगळ्या पेपर 1चा अंदाज आलेला असेल. आता मला असं वाटतं की आपण पेपर 2 कडे जायला पाहिजे. चला आपण जाऊ पेपर नंबर 2 कडे. इथे तुम्हाला दिसतो पेपर क्रमांक 2 आणि हा देखील पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. दोन्ही पेपर 200 गुणांसाठीच आहे. आता इथे ज्या पद्धतीने आपण पेपर 1चं विश्लेषण केलेलं होतं तोच जर आधार किंवा तोच अंदाज जर आपण या ठिकाणी पकडला तर त्या अंदाजानुसार काय होऊ शकतं आपण या ठिकाणी पाहू. इथे तुम्हाला दिसतात एक कॉलम,
दुसरा कॉलम, या दुसऱ्या कॉलम मध्ये या ठिकाणी 10 सब पॉइंट आहे. मी यांना उपघटक म्हणतो. यांना काय म्हणतो? घटका अंतर्गत दिलेले उपघटक असा मी या ठिकाणी काय करतो आहे? उल्लेख करतो आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल तिसरा घटक, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना. ज्या डिपार्टमेंटला जाऊन आपल्याला त्या सगळ्या कायद्यांचं नॉलेज आपल्याला लागणार आहे, वेगवेगळ्या योजनांचंही आपल्याला नॉलेज लागणार आहे, कारण आपल्याला त्या डिपार्टमेंटमध्ये निश्चितपणे काम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 नंबरला दिसते महाराष्ट्र राज्य बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018. 5 नंबरला दिसते एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत म्हणजे ICDS अंतर्गतच्या ज्या काही योजना आहेत त्यावर आधारित. आता इथे तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, बरोबर आहे, करेक्ट, 3, 4 आणि 5 असे 5 प्रमुख घटक आपल्याला या पेपर 2 मध्ये पाहायला मिळते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच इथे काय होणार आहे की 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि या ठिकाणी 100/5, बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण पेपर 1च्या बाबतीमध्ये अंदाज बांधला, सेम अंदाज आपण या ठिकाणी पेपर 2च्या बाबतीमध्ये या कॉलम नुसार बांधणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच काय, एका घटकावर आधारित साधारण 20 प्रश्न इथे देखील. म्हणजे पहिल्या घटकाच्या बाबतीमध्ये भारताचे संविधान, यात देखील ब्रॅकेटमध्ये विशेष आपल्याला बाब आयोगाने सांगितलेला आहे की सेवा विषयक बाबी संविधानातल्या तुम्ही अभ्यासा, सोबतच शिक्षणाच्या संबंधातले जे काही कलम आहेत ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. या ठिकाणी कलम म्हटलं म्हणजे 100% शिक्षणाच्या संदर्भात असलेले भारतीय राज्यघटनेतल्या कलमांवर आधारित फिक्स प्रश्न येतो असं आपण म्हणू शकतो. का? कारण आयोगाने या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केला की शिक्षणाच्या संदर्भातले कायदे. त्यानंतर तुम्हाला दिसते इथे संसद म्हणजे संपूर्ण पार्लमेंटचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. इंडियन पार्लमेंट सिस्टीम कशा पद्धतीनं तयार झाली आणि कशा पद्धतीनं ती चालते, म्हणजे तिच्या पार्श्वभूमी सहित आता भारतीय संसद कशा पद्धतीनं कार्य करते, तिच्या वेगवेगळ्या समित्यांसहित आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते विधानमंडळ आणि तिचं कामकाज आणि त्या सगळ्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या समित्यांचा देखील आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आणि साधारण आपण जर पाहिलं तर या घटकानुसार तुम्हाला इथे दिसते की 20 प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. मात्र मी तुम्हाला म्हणेल की 15 ते 20 प्रश्न ऍव्हरेजली या भागावर विचारले जातील, बरोबर आहे. कधी कधी असं होईल की या ठिकाणी 12-13 प्रश्न विचारले जाईल, 17-18 प्रश्न विचारले जाईल. हा एक काय आहे, ठोकताळा आहे, अर्थातच अंदाज आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या संपूर्ण घटकावर देखील 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. फारच जर जास्त प्रश्न विचारले तर ते 30 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठे? 2च्या बाबतीमध्ये मुद्दा क्रमांक 2 म्हणजे जो मुख्य घटक आहे आपला 2, यामध्ये हे सगळे सेवेच्या संदर्भातले, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेवा 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 सेवा, सेवेच्या संदर्भातले हे सगळे जे नियम आहे किंवा ह्या सगळ्या नियम पुस्तिकांच्या बाबतीमध्ये नियम असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो की कायदे जे आहे हे या ठिकाणी अभ्यासाला दिलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. विभागीय चौकशी नियम पुस्तिके सहित. त्यानंतर 3ऱ्या नंबरचा पॉइंट आहे या ठिकाणी या सगळ्या महिला व बालविकास विभागाच्या संदर्भातले कायदे आणि योजना, यावर देखील 15 ते 20 प्रश्न या ठिकाणी अंदाजित विचारेल. 4थ्या घटकावर देखील तेच होणार आहे आणि 5व्या घटकावर देखील तेच होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हा सुद्धा पेपर एक अंदाजित कसा असणार आहे, या पद्धतीचा असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी 5 घटक आहेत जे मुख्य कॉलम म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी अंदाजित 15 ते 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र असं होऊ शकते की संसदेच्या या चॅप्टरवर म्हणजे संविधानाच्या चॅप्टरवर कधी कधी 10 प्रश्न विचारेल, 8 विचारेल, 9 विचारेल आणि इकडे त्याचं वेटेज वाढू शकते कायद्यांच्या बाबतीमध्ये, बरोबर आहे. किंवा ह्या महिला व बालविकास विभागाच्या संदर्भात असलेले कायदे आणि योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा वेटेज कमी जास्त होऊ शकते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र हा एक मी बेसिकली अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी डिकोड करून दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला या सिलेबस नुसार कोणत्या घटकाला किती वेळ आपण अभ्यासासाठी दिला गेला पाहिजे, कुठपर्यंत किंवा कोणत्या लेवल पर्यंत त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे या सगळ्या भागावर ते देखील मी तुम्हाला एकदम सॅम्पल त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहो. म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं की पेपर 1 मध्ये आपण ज्या पद्धतीने पाहिलेलं होतं की 100 प्रश्न 200 गुण, इथे देखील 100 प्रश्न 200 गुण आणि 60-60 मिनिट आपल्याला वेळ दिलेला आहे. हे एक प्रकारे मी म्हणेल
की थोडंसं आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस लागणार आहे, चॅलेंजिंग वर्क आहे. याचं कारण असं की पाहता पाहता त्या ठिकाणी त्या एक्झाम हॉलमध्ये वेळ निघून जातो आणि 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न व्यवस्थित वाचणे आणि उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सरावाची देखील आवश्यकता आपल्याला लागणार आहे. ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाने एक मोठी संधी आपल्या समोर आणून दिलेली आहे, 258 पदांच्या जाहिरातीच्या संदर्भाने त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन व्हावं असं ज्यांना वाटतं मनापासून, त्यांना मी एक विनंती करेल की निश्चितपणे तुमचा जो काही अभ्यास चालू आहे त्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिसची सुद्धा गरज आहे. कारण एका तासामध्ये तुम्ही जर टाइम लावून व्यवस्थित पेपर वाचू शकाल आणि पेपर वाचल्यानंतर त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो का, की पूर्ण पेपर आपला कव्हर होतो की नाही होत, यासाठी एक 100 प्रश्नांचा पेपर देखील तुम्ही त्या ठिकाणी सोडवून पाहणं गरजेचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मी म्हणाल की एकच नाही तर भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा, कारण सराव या ठिकाणी आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं होतं की पेपर 1 आणि पेपर 2 च्या बाबतीमध्ये आणि मुलाखतीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर मुलाखत सुद्धा या पदाच्या संदर्भाने 50 गुणांसाठी आहे. त्याची देखील तयारी डे 1 पासून करा असं मला वाटतं. याचं कारण असं की आपण प्रशासनामध्ये दीर्घकाळ जरी काम करत असलो तरी प्रशासकीय काम वेगळं आणि ज्यावेळेस आपण पॅनल समोर जातो आणि हे पॅनल सिनियर लोकांचं असतं, त्यामुळे तशा पद्धतीचा प्रसंग कधी आपल्या पुढे आलेला नसतो. काम करत असताना पब्लिक डिलिंग वेगळं आणि काम करणं प्रशासनामध्ये वेगळं आणि त्या सगळ्या कामावर आधारित अनालिटिकल बेसचे प्रश्न ज्यावेळेस आपण पॅनल मेंबरच्या समोर जातो आणि पॅनल कडून तशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यावेळेस बारकाईनं ह्या सगळ्या मुलाखतीच्या संदर्भाने देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्यावेळेस पॅनल अरेंज करते आणि त्या पॅनलवर जबाबदारी असते की समोरच्या कॅन्डिडेट करून ऑफिसर लाईक क्वालिटीज त्या ठिकाणी चेक केले जातात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आपल्या बॅचच्या संदर्भामध्ये आपली बॅच या ठिकाणी चालू झालेली आहे. ज्यांना लागते काही या ठिकाणी लेक्चर्स आपण लवकरच लाईव्ह घेणार आहोत. रेकॉर्डेड लेक्चर आपल्या बॅचमध्ये डे टू डे त्या ठिकाणी अवेलेबल होत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते किती वेळा पाहू शकता, परीक्षेपर्यंत त्याचा एक्सेस मी तुम्हाला दिलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते की आपण ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितलं की सरावाचं महत्व, कशाचं महत्व सांगितलं, सरावाचं महत्व. आता हा जो पेपर आपण या ठिकाणी घेतला आपल्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांसाठी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग यावर सेक्शनवर आधारित आपण एक टेस्ट घेतलेली आहे. हे सॅम्पल आहे त्याचं आणि अशाच पद्धतीचे प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. म्हणजे हेच असेल का, तर मी म्हणणार नाही की हेच असेल, मात्र तो जो दर्जा आहे किंवा प्रश्नाची जी पद्धत आहे ती अशा पद्धतीनंच असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध प्रश्नपत्रिकांचा आपण अनालिसिसचा भाग कव्हर केल्यानंतर हे एक अंदाजित प्रश्नपत्रिका या सगळ्या सिलेबसवर आधारित आपण काय केलेली आहे, फ्रेम केलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपल्या बॅच मध्ये काय काय होते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नंबर 1 या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या बॅच मध्ये काय काय होते आहे, थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता ही जी बॅच आपण या ठिकाणी रन करतो या बॅच मध्ये नंबर 1 तुम्हाला होतात लेक्चर आणि ह्या सगळ्या लेक्चरचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर पाहायला मिळणार आहे. हे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षेपर्यंत. सेकंड नंबर आपण त्या ठिकाणी घेतो टॉपिक वाईज टेस्ट. कोणती टेस्ट? टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे आता हा टॉपिक आपल्याकडून शिकवून झाला. कुठला टॉपिक शिकवून झाला? त्या टॉपिकचं नाव आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग आणि आपला टॉपिक आहे मानवी हक्क आयोग. अशा पद्धतीचा टॉपिक आहे. त्यावर आधारित हे काही प्रश्न आपण घेतले ज्याला म्हणतो आपण टॉपिक वाईज टेस्ट. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट म्हणजे काय? जसं की आपण पाहिलेलं होतं की पेपर 1 मध्ये सगळे वेगवेगळे विषय आहे, घटक उपघटक आहे. त्या सगळ्या घटक उपघटकावर आधारित एक पेपर आपण घेणार आहोत आणि पेपर 2 च्या बाबतीमध्ये सुद्धा तसे होणार आहे. काही प्रश्न असे सुद्धा आपण सेट केलेले आहे आणि म्हणजे हे सुद्धा टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी
सोडवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर हा सगळा जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये किंवा ज्या सिलेबसमध्ये, ज्या घटकामध्ये, ज्या उपघटकांमध्ये आपण जर पाहिलं तर फॅक्च्युअल बाबी खूप आहे आणि फॅक्च्युअल बाबी आपल्याला जास्त काळपर्यंत लक्षात राहत नाही, तुम्हालाही नाही, मलाही नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मेमराईज करावं लागतं, लक्षात ठेवण्याचा विशेष अशा पद्धतीचा जाणून बुजून प्रयत्न करावा लागतो, त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. जसे की तुमच्या कुटुंबातल्या एक 4-5 लोकांचे मोबाईल नंबर तुम्हाला पाठ असतील आणि तुमच्या मोबाईलमध्ये 2-3 हजार कॉन्टॅक्ट आहेत, ते काही पाठ राहत नाही का? कारण रोज रोज आपल्याला त्यांचं काम पडत नाही. ठीक आहे, म्हणून अगदी तशाच पद्धतीचे टेस्ट देखील आपण या ठिकाणी, ज्याला आपण MBT नाव दिलेलं आहे, मेमरी बेस्ड टेस्ट, ते देखील आपण या ठिकाणी प्रत्येक टॉपिकवर आधारित कंडक्ट करतोय. आता त्याचा एक तुम्हाला त्याला काय म्हणतो की त्याची एक सॅम्पल दाखवतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या टॉपिक टेस्टची दाखवलेली आहे, अगदी त्याच पद्धतीनं आपल्या बॅचमध्ये इथे ही पूर्ण आपली टेस्ट आहे, जी आपल्या ऍप्लिकेशनला अपलोड झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सोडवलेली आहे. खूप लोकांचे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं बरोबर त्यांना आणता आलेली आहे. अशा पद्धतीचे समाधानपर मला कमेंट देखील आलेले आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. पुढे इथे तुम्हाला दिसते बॅचच्या संदर्भात काही अडचणी असेल तर हे 2 मोबाईल नंबर आहे, इथे तुम्ही आपली काय करू शकता, शंका निरसन करून घेऊ शकता. पुढे तुम्हाला दिसते ही जी टेस्ट आहे, याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण MBT. बघा, MBT याचा लॉंग फॉर्म होतो मेमरी बेस्ड टेस्ट. आता याचा उद्देश काय आहे की ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, तारखा असतील, काही महत्वाचे कलम असतील, बरोबर आहे, काही संस्थांच्या पदांच्या बाबतीमधला क्रम असेल, किंवा काही संस्था किंवा काही आयोगाच्या बाबतीमधले पहिले अध्यक्ष कोण होते, सध्याचे अध्यक्ष कोण होते, अशा ज्या बाबी आहे, या बाबी जनरली आपल्याला फार काळपर्यंत लक्षात राहत नाही, म्हणून त्याला आपण ऑप्शनच दिलेले नाही, त्याला आपण नाव दिलेलं आहे की मेमरी बेस्ड टेस्ट. म्हणजे काय की इथे नॅशनल ह्युमन राईट कमिशन बद्दल वटहुकूम कधी जाहीर झाला, तर तो तुम्हाला काय करायचा आहे, तर या रिकामी जागेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो लिहायचा आहे. तो तुम्हाला काय करायचा आहे, लिहायचा आहे. दर दिवशी अशा पद्धतीचे टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी, जसे टॉपिक कंप्लीट होतील, टॉपिक कंप्लीट झाला की आपण टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट घेतो आणि मेमरी बेस्ड सुद्धा टेस्ट घेतो. आता टॉपिक वाईज टेस्ट सोडवल्यानंतर मेमरी बेस्ड टेस्ट सोडवायची आणि त्याचे उत्तर देखील आपण काय करायचे, चेक करायचे. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे सध्याचे अध्यक्ष कोण, इथे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. इथे तुम्हाला आठवून लिहायचं आहे, या ठिकाणी पर्याय नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे आपण कशासाठी सेट केलेलं आहे की जेणेकरून फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या काय झाल्या पाहिजे, मेमराईज झाल्या पाहिजे, लक्षात राहिल्या पाहिजे. काही फॅक्च्युअल गोष्टी जशाच तशा आपल्याला या दोन्ही पेपरमध्ये दिसणार आहे आणि काही फॅक्च्युअल गोष्टीचं पाठांतर आपल्याला लागतं मुलाखतीच्या संदर्भानं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. कारण मुलाखतीला देखील काही वन लाईनर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तुम्हाला समजा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये बालिका दिन कधी साजरा केला जातो, आता याचं काय फार मोठं विश्लेषण आयोगाला आपल्याला किंवा पॅनलला समजून सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला सांगावं लागतं की सर 3 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये बालिका दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो, हे त्याचं योग्य उत्तर आहे. जेणेकरून मुलाखतीच्या टप्प्यातल्या काही प्रश्नांची तयारी झाली पाहिजे आणि या दोन्ही पेपरमधल्या काही फॅक्च्युअल बाबी आपल्या तोंडपाठ झाल्या पाहिजे, यासाठी आपण मेमरी बेस्ड टेस्ट सुद्धा काय करतो, दर टॉपिक प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या ठिकाणी कव्हर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. मी या ठिकाणी NBTचा उद्देश सुद्धा दिलेला आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न तोंडपाठ करून घेणे आणि मुलाखतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी करून घेणे डे टू डे, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या बॅच मध्ये पेपर 1 ची तयारी, पेपर 2 ची तयारी आणि मुलाखतीची तयारी सुद्धा डे 1 पासून होते आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की 258 मध्ये त्या ठिकाणी आपण आलो पाहिजे, ज्या दिवशी निकाल लागला त्या निकालाच्या PDF मध्ये आपलं नाव त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर मिळालं पाहिजे, त्यांनी निश्चितपणे आत्तापासून या सगळ्या सिलेबसला सिरियस राहून त्या ठिकाणी अभ्यास करा आणि बॅचच्या संदर्भामध्ये किंवा इतर गायडन्सच्या संदर्भामध्ये काही मदत लागल्यास निश्चितपणे आपल्या ह्या मोबाईल क्रमांकावर कधीही संपर्क करा, ही गोष्ट लक्षात घ्या. 70 38 37 99 90 76 20 76 37 21, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तुमच्या ह्या येणाऱ्या काळातल्या परीक्षेसाठी, तुमच्या टार्गेटसाठी, महिला व बालविकास अधिकारी पद तुम्हाला मिळवण्यासाठी माझ्या आणि माझ्या टीमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो
आणि आजच्या या सत्रामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.